बघा आता सगळे कसं एकदम धुकं झाले. आत्ता मोसम एकदम क्लिअर होता, आता चारी बाजूला पूर्ण धुकं झाले. तर हेच मजा आहे पहाडची नॅचरल लाईफ. कधी मोसम एकदम थंड आहे, हां एकदम थंड आहे, तरी पण आपण व्यायाम करावे. आता सकाळ सकाळी उठल्या, अजून काही तोंड वगैरे काय धुवा नाही, पण उद्या परीक्षा म्हटलं आत्तापासूनच अभ्यास करायला म्हणते. आत्तापासूनच मी स्पेलिंग वगैरे पाठ करायचा आहे, 1 to 20पर्यंत स्पेलिंग पाठ करायचा आहे, जानेवारी फेब्रुवारीचं स्पेलिंग पाठ करायचं आहे. तर काल का अभ्यास कर म्हणून तर काही केलं नाही. काल गणेश चतुर्थी आम्ही पण काय बोललो नाही, ठीक आहे चला असं म्हणून. तर आता सकाळ सकाळी उठल्या, ते पुस्तक घेऊन बसल्या आणि मला म्हणत्या की बाबा माझा अभ्यास झालेला नाही, मी अभ्यास करणार आहे. काय काय सांगितलं का अभ्यास तुला? हां UKGचा अभ्यास सांग. उद्या काय काय पेपर आहे? उद्या काय काय पेपर आहे? मॅथ्सचा. आणि 1 to 3 सांगितले काय? अंघोळ पाणी कर मग अभ्यास करायला सुरुवात कर. हां कालचे मोदक जे आम्ही खोबरं किसलेलं होतं मोदकसाठी, तर थोडेफार मोदक आम्ही बनवले. त्यानंतर किस राहिला होता. ते ठरवलं होतं की त्याच्या बर्फ्या म्हणजे खोबऱ्याच्या बर्फ्या बनवायच्या, पण त्या बर्फ्या काय ते काय साखर त्यामध्ये कमी असल्यामुळे ते काय एवढं चिकटपणा आला नाही आणि ते म्हणजे व्यवस्थित कट होईनात. मग हिने आता काय प्लॅन केला आहे, ते गोळं करायचं. ठीक आहे, लाडू खोबऱ्याच्या बर्फीचे लाडू नवीन रेसिपी काढली आहे. देवाच्या प्रसादाला असतात म्हणत्या. हे तर चालू आहे यांचं काम. बघा ही बघा, ही हिरोईन बघा, प्रत्येक कामात आपला सहयोग देणार म्हणजे देणार. होय, ऐकणार नाही कोणाचंच. कर रविवार आज सुट्टी आहे, तर सुट्टीचा आज निवांत असते, काय एवढं धगधग नसते. आपण निवांत उठतात, सगळे उठतात, मुलांना पण शाळेला सुट्टी असते. तर आज जेवणाचा वगैरे काही बेत नाही. आज फक्त एक नाश्ता बनवलाय. तो नाश्ता म्हणजे एकदम, तो नाश्ता खाला की जेवणाची काही गरजच नाही आपल्याला. तर आज बनवलाय मॅडमनं आमच्या पाव मिसळ. तर तुम्हाला मी दावतो पाव मिसळ. हा बघा, या तुम्ही पण मिसळ खायला. तर तुम्ही पण मिसळ खायला या. आमची छोटीशी परी आहे, ती पण आमची मिसळ खायला लागल्या. तुला मिसळ आवडते बघा? तिखट का गोड? तिखट खाते ना. ही पण तिखट केल्या. आज हिने विचारलं मला की झणझणीत करायचं काय. मी म्हटलं कर झणझणीत. आपल्याला काय झणझणीत मध्ये सण होत नाही, पण त्यांच्यासाठी आज रविवारी झणझणीत का असं ना खाय. सकाळपासून स्वरा मला म्हणत होती की मम्मा साडी नेसव साडी नेसव. म्हटलं ठीक आहे चला, तुला आज मी साडी नेसवते. तर आता हे डिसेंडिंग सगळं पूर्ण डिसेंडिंग आहे. हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे. काय तुला सांगितलं तसं कर. तर आता मी तर अभ्यास केलोय जा. उद्या जे मॅथ्सचा पेपर आहे, तर आता त्यामध्ये कसं असेंडिंग आणि डिसेंडिंग तिला सांगितले. पण आता इथं झालंय कसं, तिला असेंडिंग चढता क्रम तर येतोय, पण उतरता क्रम येत नाही. कारण की UKGला अजून म्हणजे मोठ्या मोठ्या संख्या, कोणत्या लहान संख्या 1 to 3 पर्यंत मोजत जाते, पण मोठी संख्या आणि ते बारक्या संख्या पण कसं यायचं माहित नाही. त्यासाठी आम्ही काही ट्रिक वापरली. जसे ती असेंडिंगला इकडून जाते 1 2 3 जी मोठे असे लिहित जाते, आणि डिसेंडिंगला कसं इथं मोठी संख्या मग लहान असे लिहित जाते. मग तिला समजा ना, मग तिला म्हटलं असेंडिंगच्या वेळी तू व्यवस्थित लिहितेस, पण ज्यावेळी डिसेंडिंग येईल त्यावेळी लहान संख्या पाठीमागे लिहायची आणि तिकडून असं समोर यायचं. म्हणजे जसं असेंडिंगला आपण इकडून जातोय तसं डिसेंडिंगला पाठीमागून पुढे यायचं. म्हणजे तिला समजलं ते व्यवस्थित, आणि आता ती व्यवस्थित अभ्यास करत्या. जशी जशी मोठी होईल मग तिला नंतर परत आपण समजावून की बाबा असं करायला लागते, तसं करायला लागते. पण आताही आम्ही छोटीशी ट्रिक वापरल्या, कारण की त्यांना समजते त्या भाषेत समजवणं महत्वाचं आहे. आता त्यांच्या पुढे एक गॅप सोडून लिहि. 11 12 हा 12 हा त्याच्या समोर 40 हा 50 60. ज्यावेळी मनात असते त्यावेळी अभ्यास एकदम फर्स्ट क्लास करणार. जर मनात नसलं तर मग काय चालत नाही यांच्या पुढे. त्यामुळे त्यांना जेव्हा अभ्यास करायची म्हणजे आवड त्यावेळी त्यांना शिकवायला लागतं. लय जास्त द्यायचं नाही, थोडं स्टेप बाय स्टेप आम्ही अभ्यास देतो. आता 2 दिवस लागले मी ट्युशनला जातो, कारण की हिच्या मैत्रिणी वगैरे सगळ्या ट्युशनला जायला लागल्या. मग आता हिला म्हणते तू का ट्युशनला येत नाही. मग मी ह्यांना समजलं की बाबा धपव जाते ट्युशनला, आपण ट्युशनला जायचं नाही. आपण आई आपला अभ्यास घेते, मी हा अभ्यास घेतोय. आता ते अभ्यास करायला मग मी बोलायला तिला डिस्टर्ब होते. ठीक आहे लिहिली, आता आपण बोलत नाही. तर
आता आपण हा ब्लॉग इथं समाप्त करतो, कारण तिला अभ्यासाला डिस्टर्ब व्हायले. पण आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.